राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद मागायची कोणाकडे, अशा अर्थाची एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता याच म्हणीचा प्रत्यय भाजपमधील काही नेत्यांना आलेला पाहायला मिळतोय. विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे आणि इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेक नेते जीवाचं रान करताना दिसत आहेत. पक्षातीलच प्रतिस्पर्धी उमेदवाराला तिकीट मिळू नये यासाठी सुद्धा काही जण फिल्डिंग लावताना पाहायला मिळत आहे. यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसा हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून धगधगत होता. मात्र अति झाल्यानं यातील एका नेत्यानं या प्रकाराला वाचा फोडली आहे. हा प्रकार आहे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातला आणि या प्रकाराला वाचा फोडणाऱ्या नेत्याचं नाव आहे अमोल बालवडकर. त्यांनी थेट पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेमका काय आहे हा प्रकार? भाजपच्या कोथरूड मतदारसंघात नेमकं काय सुरू आहे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात. कोथरूड विधानसभा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्राध्यापिका मेधा कुलकर्णी यांनी या मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता असताना अचानक चक्र फिरली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांना सेफ सीट हवी होती. त्यासाठी भाजपने त्यांना थेट कोथरूडमधून उमेदवारी दिली. कोथरूडकरांच्या माती बाहेरून आयता आलेला उमेदवार मारण्यात आला. मात्र तोपर्यंत हा मतदारसंघ बऱ्यापैकी भाजपच्या प्रभावाखाली आला होता. त्यात पक्षातील बडा नेता मतदारसंघातून उभा होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निमूटपणे चंद्रकांत पाटील यांचं काम केलं. वास्तविक पाहता मेधा कुलकर्णी यांच्यासोबत या मतदारसंघातून भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा उमेदवारीचं प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र चंद्रकांत पाटलांच्या एंट्रीनं दोघांच्या राजकीय कारकिर्दीवर काळे ढग जमा झाले. पुढे मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी देऊन आणि मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्या त्यागाचं फळ त्यांना दिलं. आता या मतदारसंघात भाजप अंतर्गत शांतता नांदेल असं वाटत असतानाच पुन्हा या मतदारसंघात नवं वादळ सुरू झालं आहे. विधानसभेच्या तोंडावर हे वादळ भाजपला कुठं घेऊन जाणार हा प्रश्नच आहे. मात्र नेमकं घडलंय काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची खेरीज अनेक नेते इच्छुक आहेत. त्यामध्ये अमोल बालवडकर आणि श्याम देशपांडे यांची नावं सर्वात आघाडीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार या आशेने मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी सुरू केली आहे. दुसरीकडे अमोल बालवडकर आणि श्याम देशपांडे देखील आपापल्या परीने स्वतःची जाहिरात करताना दिसत आहेत. चंद्रकांत पाटलांना मात्र हे मान्य नसल्याचं दिसतंय. आपल्याखेरीज या मतदारसंघात इतर कोणाचं पारड जड वाटू नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी वेगवेगळे खाटेटोप सुरू केल्याचं कळतंय. आता स्वतः अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या मुजोरीला वाचा फोडली आहे. भाजपने मतदारसंघात चांगले उमेदवार देण्यासाठी कार्यकर्त्यांची मते लिफाफ्यातून जाणून घेण्याचा उपक्रम केला आहे. वास्तविक ही गोपनीय प्रक्रिया आहे. मात्र या प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे. पक्षनिरीक्षक हे प्रक्रिया राबवण्यासाठी आले असताना चंद्रकांत पाटील यांच्या मर्जीतील लोकांनाच याची कल्पना देण्यात आली. बहुतांश पदाधिकाऱ्यावर स्वतःचं नाव लिहिण्यासाठी तसेच अमोल बालवडकर आणि श्याम देशपांडेंचं नाव लिहू नका यासाठी दबाव टाकण्यात आला असा सनसनाटी आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे. मी 2 महिन्यांपासून विधानसभेसाठी तयारी करतो आहे, पण मला पक्षाच्या मतदान प्रक्रियेत बहिष्कृत केले गेले. पाटील यांना अहंकार आलाय का? चंद्रकांत पाटील माझ्या कार्यक्रमांना येत नाहीत, अन्य पदाधिकारीही माझ्या कार्यक्रमांना येऊ नयेत यासाठी दबाव टाकला जातो. माझी गळचेपी केली जात आहे. असे चालत राहिले तर कार्यकर्त्यांचा पक्षावरील विश्वास उडेल याची माहिती मी राज्यातील पक्ष नेतृत्वालाही दिली आहे, परंतु त्यांच्याकडून अद्याप काही निरोप आलेला नाही. कार्यकर्ता निडर असावा, काही चुकीचे होत असल्यास त्यावर मत मांडणारा असावा. माझे कोथरूडमधील नेते खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न असल्यानेच पत्रकार परिषदेतून भूमिका मांडत आहे असं अमोल बालवडकर यांनी म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा काही पहिला प्रकार नाही. सूत्रांनी थोडक्यातल्या दिलेल्या माहितीनुसार कोथरूडमधील या ज्येष्ठ नेत्यांनी अमोल बालवडकर तसेच श्याम देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी भेटायला या म्हणून निरोप पाठवला होता. ते भेटायला गेल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅनरबाजीबद्दल झापण्यात आलं होतं. तसेच तुम्ही माझ्या विरोधात कारस्थान करताय का
असा सवाल देखील विचारण्यात आला होता अशी माहिती आहे. पण नेते ज्येष्ठ आहेत, त्यांचं पक्षात वजन आहे म्हणून कुणी या प्रकाराविरोधात ब्र देखील काढला नव्हता. आता कोथरूडच्या निमित्ताने भाजपमध्ये हुकुमशाही सुरू असल्याचं समोर आलं आहे. कार्यकर्त्यांना सन्मान देणारा पक्ष ते कार्यकर्त्यांवर दबाव आणणारा, त्यांच्यावर अन्याय करणारा पक्ष अशी भाजपची ओळख बनत चालली आहे. या साऱ्या घटना पाहता तुम्हाला काय वाटतं? कोथरूडमध्ये भाजपचं तिकीट नक्की कोणाला मिळायला हवं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका.